कधी विचार केलाय का आपण की काही लोक एखाद्या खोलीत पाऊल ठेवतात आणि म्हणजे एकही शब्द न बोलता तिथलं संपूर्ण वातावरण एकदम बदलून टाकतात? हो ना. आणि आजपर्यंत आपण या गोष्टीला जादू, वशीकरण किंवा ऑरा असं काहीतरी गूढ नाव देत आलो आहोत. अगदी बरोबर. आपल्याला वाटतं की काही लोकांकडे अशी काहीतरी दैवी देणगी असते, म्हणजे त्यांच्याजवळ गेल्यावर मन कसं शांत होतं किंवा एक वेगळीच प्रेरणा मिळते. हो, पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण हे सगळं गूढ थोडं बाजूला सारणार आहोत. कारण आज आपण ज्या रिसर्च पेपर्स आणि नोट्समधून माहिती गोळा केली आहे, त्यातून एक अतिशय धक्कादायक आणि तितकीच वैज्ञानिक गोष्ट समोर येतेय. नक्कीच. म्हणजे हा कोणताही जादुई खेळ नसून आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स, मज्जासंस्था आणि शारीरिक स्पंदनांचा एक भक्कम वैज्ञानिक पाया असलेला हा विषय आहे. आणि हीच या विषयाची सर्वात जमेशी बाजू आहे. कसं आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला जादू मानतो, तेव्हा आपण ती गोष्ट शिकण्याची किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याची शक्यताच संपवून टाकतो. हो, आपण म्हणतो की हे तर आपल्याला जन्मजात मिळालेलंच नाहीये. अगदी तेच. पण जे रिसर्च आपण पाहिले ते स्पष्ट करतात की ऑरा म्हणजे केवळ एखादं अदृश्य प्रकाशाचं वर्तुळ नाहीये. ती एक बायो इलेक्ट्रिक आणि मानसशास्त्रीय ऊर्जा आहे. अच्छा. आपण आतून काय विचार करतोय, आपल्या भावना काय आहेत आणि आपलं शरीर त्याला कसा प्रतिसाद देतंय, या सगळ्याचा तो एक एकत्रित परिणाम आहे. बरं. मला हे समजून घेण्यासाठी माझ्या डोक्यात आता एक उपमा आली आहे. हां, आपण या ऑराला एक प्रकारचा वायफाय सिग्नल म्हणू शकतो का? वायफाय सिग्नल म्हणजे कसं? म्हणजे बघा, वायफायचे तरंग आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत. पण जेव्हा आपण एखाद्या राउटरच्या जवळ जातो, तेव्हा लगेच कळतं की नेटवर्क स्ट्रॉंग आहे की वीक. अरे वा, ही खूपच छान उपमा आहे. हो ना? म्हणजे काही वेळा दुसऱ्या नेटवर्कचा अडथळा येतो. अगदी तसंच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, तेव्हा त्यांच्या भावनांचे तरंग आपल्याला जाणवतात. पण इथे मला एक प्रश्न पडतो. कोणता? जर हे इतकं वैज्ञानिक आहे, तर मग ऑरा म्हणजे फक्त बॉडी लँग्वेज किंवा देहबोली आहे का? मग याला इतकं वेगळं नाव का दिलं गेलंय? हा खूपच महत्वाचा फरक आहे. देहबोली आणि ऑरा या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या पातळ्या आहेत. देहबोली ही बऱ्याचदा जाणीवपूर्वक नियंत्रित करता येते. म्हणजे आपण खांदे सरळ ठेवू शकतो. हो, किंवा चेहऱ्यावर खोटं हसू आणू शकतो. पण ऑरा हा फिजिओलॉजिकल लीकेज किंवा शारीरिक गळतीचा परिणाम आहे. विज्ञानाच्या भाषेत याला इमोशनल कंटेजन किंवा भावनिक संसर्ग म्हणतात. भावनिक संसर्ग? बापरे, हे थोडं मेडिकल वाटतंय. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा एखादी व्यक्ती आतून खूप तणावात असते, तेव्हा त्यांच्या शरीरातील कोर्टिसॉल या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी वाढलेली असते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म स्नायू, ज्यांना आपण मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणतो ते? अगदी तेच, ते ताणले जातात. त्यांच्या श्वासोच्छवासाची गती बदलते. डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात. हे सगळं इतक्या मिली सेकंड्समध्ये घडतं की समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक ते समजतही नाही. अच्छा. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा मेंदू हे सगळे सूक्ष्म बदल स्कॅन करत असतो. अगदी तसंच. आपल्या मेंदूत मिरर न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. या पेशींचं कामच हे असतं की समोरच्या व्यक्तीच्या भावना हुबेहूब स्वतःमध्ये निर्माण करणं. म्हणजे आपण त्यांच्या भावनांची नक्कल करत असतो नकळतपणे. हो, जेव्हा आपण अशा एखादा तणावग्रस्त व्यक्तीच्या जवळ जातो, तेव्हा आपले मिरर न्यूरॉन्स तो ताण स्वतःच्या मज्जासंस्थेत सिम्युलेट करतात आणि मग आपल्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागतं. आणि आपण यालाच त्या व्यक्तीचा ऑरा नकारात्मक आहे असं म्हणतो. हो. याउलट जेव्हा एखादी व्यक्ती आतून शांत आणि आनंदी असते, तेव्हा त्यांच्या मज्जासंस्थेचा तो शांतपणा आपल्यात झिरपतो. हे तर खरंच थक्क करणार आहे. म्हणजे आपण शब्दांशिवाय एकमेकांच्या मज्जासंस्थेशी संवाद साधत असतो. हो, आणि हे सतत चालू असतं. पण मग जर हा सगळा आतल्या ऊर्जेचा आणि हार्मोन्सचा खेळ असेल, तर या ऊर्जेचं मूळ उगमस्थान नक्की कुठे आहे? आपण हा आपला वायफाय सिग्नल सुधारू कसा शकतो? यावर आपल्याकडील नोट्स काय सांगतात? या नोट्सनुसार परिवर्तनाचा पहिला आणि सर्वात मोठा स्तंभ म्हणजे आपला स्वतःशी चालणारा संवाद. म्हणजे सेल्फ टॉक. हो, आपण दिवसभर इतरांशी जेवढं बोलतो त्यापेक्षा कैक पटीने जास्त आपण स्वतःच्याच मनाशी बोलत असतो. हे तर खरंय. माझ्याकडून हे होणारच नाही, मी तर काहीच नाहीये, किंवा माझं नशीबच नेहमी खराब असतं, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद आपण सतत करत असतो. आणि इथेच खरी गोम आहे. काय? आपला मेंदू कल्पना आणि वास्तव यातील फरक ओळखू शकत नाही. थांबा. इथे मला थोडा क्रॉस क्वेश्चन करावंसं वाटतंय. नक्की विचारा. कारण हे ऐकायला थोडं जास्तच आदर्शवादी वाटतं.
समजा एखाद्या दिवशी खरोखरच खूप वाईट प्रसंग घडलाय, सगळं काही चुकीचं होतंय. अशा वेळी आरशासमोर उभं राहून मी खूप आनंदी आहे, मी खूप यशस्वी आहे असं खोटं हसून म्हटलं तर तो ओरा खरंच बदलेल का? नाही. कारण यालाच आजकाल आपण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतो ना. खोटा दिखावा केल्याने लोक तो खोटेपणा लगेच ओळखतील असं नाही का वाटत? हा अतिशय योग्य संशय आहे आणि सुदैवाने मानसशास्त्रात याचं खूप स्पष्ट उत्तर आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे स्वतःशी खोटं बोलणं किंवा वास्तवाकडे डोळेझाक करणं नव्हे. अच्छा. जर परिस्थिती वाईट असेल तर सगळं उत्तम आहे असं म्हणणं म्हणजे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. पण आपल्या सूत्रांमध्ये ज्या सकारात्मक संवादाचा उल्लेख आहे त्याला मानसशास्त्रीय भाषेत कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग किंवा संज्ञात्मक पुनर्रचना असं म्हणतात. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे नेमकं काय? हे कसं काम करतं? म्हणजे मी पूर्णपणे अपयशी आहे असं म्हणण्याऐवजी सध्याची परिस्थिती कठीण आहे, पण मी यातून मार्ग काढायला शिकत आहे असा विचार करणं. हां, म्हणजे वास्तवाचा स्वीकार करून एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. अगदी बरोबर. जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपण खोटं बोलत नसतो. आपण आपल्या मेंदूतील ॲमिग्डाला, जो भीती आणि धोक्याचा केंद्रबिंदू असतो, त्याला शांत करत असतो. बरं. एकदा का अमिग्डाला शांत झाला की शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात, स्नायूमधला ताण कमी होतो आणि साहजिकच आपलं ते फिजिओलॉजिकल लिकेज बदलतं. ओहो. आपण अधिक मोकळे आणि शांत वाटू लागतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. आपण जे विचार वारंवार करतो तसे मार्ग आपल्या मेंदूत पक्के होत जातात. वा. म्हणजे हे खोटा आनंद दाखवण्याबद्दल नाहीये, तर मेंदूला समस्या सोडवण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी प्रोग्राम करण्याबद्दल आहे. हो, अगदी तेच. जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या लवचिक बनतो तेव्हा तो आत्मविश्वास नकळतपणे आपल्या सूक्ष्म देहबोलीतून बाहेर पडतो आणि लोक यालाच स्ट्रॉंग ऑरा म्हणतात. हे खूपच लॉजिकल आहे. हो ना. पण मग इथे दुसरा एक मुद्दा येतो जो या नोट्समध्ये खूप ठळकपणे मांडलाय. आपण आपले विचार फक्त एकट्यात बसून तर तयार करत नाही. नाही, अजिबात नाही. आपण समाजात राहतो, लोकांशी जोडलेले असतो आणि इथेच परिवर्तनाचा दुसरा स्तंभ उभा राहतो, तो म्हणजे संगतीचा प्रभाव. नक्कीच. जशी संगत तशी रंगत ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, पण हे केवळ एक सुभाषित नसून एक अत्यंत खोल असं जैविक सत्य आहे. आपण मगाशी मिरर न्यूरॉनबद्दल बोललो. हो. तेच तत्व इथे लागू होतं. जेव्हा आपण सतत अशा लोकांच्या सभोवताली असतो जे सतत तक्रार करतात, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधतात किंवा इतरांना कमी लेखतात, तेव्हा आपले मिरर न्यूरॉन्स त्यांच्या त्या नकारात्मक भावनांची नक्कल करू लागतात. अरे बापरे. हे वाचताना मला एका गोष्टीची आठवण झाली. आपण याला सेकंड हँड स्मोकची उपमा देऊ शकतो. सेकंड हँड स्मोक? हो, बघा, समजा आपण स्वतः सिगारेट ओढत नाही आणि आरोग्याची खूप काळजी घेतो. पण जर आपण सतत अशा लोकांच्या घोडक्यात उभे असू जे सिगारेट ओढत आहेत, तर तो धूर आपल्याही फुफ्फुसात जाणारच, आपल्याला त्याचा त्रास होणारच. अगदी अचूक उपमा आहे ही. हां. भावनांचं आणि विचारांचंही अगदी असंच असतं ना. आपण स्वतः कितीही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरी नकारात्मक लोकांच्या संवासात आपला सिग्नल करप्ट होऊ शकतो. हो, मानसशास्त्रात या प्रक्रियेला मज्जासंस्थेचे सहनियमन किंवा को रेग्युलेशन ऑफ द नर्वस सिस्टम असं म्हटलं जातं. अच्छा. मानव हा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून समूहात राहणारा प्राणी आहे. हजारो वर्षांपूर्वी जंगलात असताना जर समूहातील एकाला धोका जाणवला आणि तो घाबरला तर इतरांनीही लगेच घाबरणं गरजेचं होतं. हो, जेणेकरून ते पळून स्वतःचा जीव वाचू शकतील. बरोबर. आजही आपला मेंदू त्याच पद्धतीने काम करतो. नकारात्मक लोकांसोबत राहिल्याने आपल्या मेंदूवर प्रचंड कॉग्निटिव्ह लोड किंवा मानसिक भार पडतो. त्यांच्या नकारात्मकतेला तोंड देता देता आपली स्वतःची ऊर्जा संपून जाते. आणि याच्या अगदी उलट गोष्ट घडते जेव्हा आपण अशा लोकांसोबत असतो जे आपल्याला प्रेरित करतात, ज्यांची स्वप्न मोठी आहेत, जे मेहनत करतात. हो, त्यांच्या ऊर्जेचाही आपल्याला संसर्ग होतो. अशा लोकांच्या जवळ गेल्यावर अचानक एक प्रकारची ऊर्जा जाणवते. म्हणजे आपली सूत्र जी सांगतात की तुमची संगत तुमच्या ऑराचा रंग ठरवते, ते अक्षरशः विज्ञान आहे. अगदी. अशा अनसलोक राहण्याने आपली मज्जासंस्था सेफ मोडमध्ये जाते. आपण अधिक नवनिर्मितीक्षम आणि उत्साही बनतो. आणि म्हणूनच जर आपल्याला आपली ऊर्जा बदलायची असेल तर आपल्या सामाजिक वर्तुळाचे अत्यंत कठोरपणे परीक्षण करणे गरजेचे आहे. हो, ते म्हणतात ना की आपण आपला सर्वाधिक वेळ ज्या 5 लोकांसोबत घालवतो त्यांच्या विचारांची सरासरी म्हणजे आपण असतो. अगदी तेच. आपले विचार आणि आपली संगत या दोन गोष्टी आपला ऑरा घडवतात हे आता स्पष्ट झालंय. पण इथे एक खूप मोठी आणि अनेकदा दुर्लक्षित केलेली त्रुटी जाणवते मला.
कोणती? आपण आतापर्यंत मन आणि आजूबाजूचे लोक यावर चर्चा केली. पण ज्या शरीरात हे मन वास करतं त्याचं काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर कोणी दिवसभर सकारात्मक विचार करत असेल, चांगल्या लोकांसोबत राहत असेल, पण रात्री फक्त 3 तास झोपत असेल आणि दिवसभर फक्त जंक फूड खात असेल, तर त्याचा ऑरा कसा असेल? आपले स्रोत शारीरिक आरोग्य आणि ऑरा यांच्यातील थेट संबंधावर खूप जोर देतात. आणि हा या चर्चेचा तिसरा आणि सर्वात व्यावहारिक स्तंभ आहे. आपण ऑरा या संकल्पनेला इतकं मानसिक किंवा आध्यात्मिक बनवून टाकलंय की आपण त्याचं शारीरिक मूळ विसरून जातो. खरंय. ऑरा हा संपूर्णपणे आपल्या जीवशास्त्रावर अवलंबून आहे. जेव्हा शरीराला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा मेंदूत इन्फ्लेमेशन किंवा सूज वाढते, पचनसंस्था बिघडते. या सर्व गोष्टींचा थेट परिणाम वेगस नर्व्हवर होतो. वेगस नर्व्ह? हो, वेगस नर्व्ह ही आपल्या शरीरातील ती मुख्य नस आहे जी मेंदूला सांगते की सगळं काही सुरक्षित आहे किंवा धोक्याचं आहे. अच्छा, म्हणजे जर शरीर आतून थकलेलं किंवा आजारी असेल तर ही वेगस नर्व्ह सतत धोक्याचे सिग्नल्स पाठवत राहील. होय, आणि जेव्हा शरीर अशा डिफेन्स मोडमध्ये असतं तेव्हा आपली ऊर्जा साहजिकच आकुंचन पावते. आपण इतरांशी सहजतेने संवाद साधू शकत नाही, चेहऱ्यावर तो थकवा आणि निस्तेजपणा दिसतो. म्हणजेच मग अशावेळी तुम्ही कितीही वेळा आरशासमोर उभं राहून मी आनंदी आहे असं म्हटलं तरी काही उपयोग होणार नाही. अजिबात नाही. तुमचा ऑरा कमकुवतच राहणार. शारीरिक आणि मन ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरं, इथे मला एक शंका येते. सांगा ना. जेव्हा आपण असं म्हणतो की शारीरिक आरोग्य चांगलं नसेल तर ऑरा वाईट असतो, तेव्हा आपण अशा लोकांना वगळत तर नाही ना, जे एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त आहेत, म्हणजे क्रॉनिक इलनेस? हा खूपच छान प्रश्न आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारी असेल तर त्यांचा ऑरा कायमच कमकुवत राहील का? हे थोडं अन्यायकारक वाटतंय ऐकायला. हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न आहे. इथे शारीरिक आरोग्य म्हणजे ऑलिम्पिक खेळाडूंसारखी फिटनेस अपेक्षित नाहीये. अच्छा, मग काय अपेक्षित आहे? इथे अर्थ आहे आपल्या हातात असलेल्या गोष्टींचं योग्य व्यवस्थापन करणे. एखादी व्यक्ती आजारी असू शकते, पण तरीही जर ती योग्य आहार घेत असेल, शक्य तितकी विश्रांती घेत असेल आणि स्वतःच्या मज्जासंस्थेला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजे जसे की प्राणायाम किंवा ध्यान करून. बरोबर, तर त्यांचा ऑरा अतिशय शांत आणि आश्वासक असू शकतो. मुद्दा हा आहे की आपण आपल्या शरीराची किती जाणीवपूर्वक काळजी घेतो. अपुरी झोप, पाणी न पिणे किंवा ताणतणाव या गोष्टी आपण स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात, ज्या आपला ऑरा खराब करतात. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं होतं. म्हणजे ऑरा चमकदार करण्यासाठी काही अत्यंत साध्या पण रोजच्या सवयी अंगवळणी पाडणं आवश्यक आहे. हो, अगदी साध्या सवयी. जसं की सकाळी चालणे, योगा किंवा प्राणायाम करणे, ज्यामुळे मगाशी उल्लेख केलेली ती वेगस नर्व्ह शांत होते. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित आणि पुरेशी झोप घेणे. हो, या सगळ्याचा निष्कर्ष असा निघतो की जेव्हा शरीर आतून सुरक्षित आणि ऊर्जावान वाटतं तेव्हा तीच सुरक्षितता ऑराच्या रूपात बाहेर पडते. बरोबर. शारीरिक स्वास्थ्य हा तुमच्या ऑराचा तो पाया आहे ज्यावर विचारांची आणि संगतीची इमारत उभी असते. वाह! जर पायाच कमकुवत असेल तर मानसिक पातळीवर कितीही काम केलं तरी ती इमारत डळमळीतच राहणार. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक अतिशय स्पष्ट आणि सशक्त चित्र समोर येतंय. आपण सुरुवातीला जे बोललो होतो की आपण नेहमी लोकांच्या यशाचं किंवा प्रभावाचं मोजमाप त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या बँक बॅलन्सवरून किंवा त्यांच्या बाह्य सौंदर्यावरून करत असतो. हो, आपण सहसा तसंच करतो. पण आजच्या या माहितीने आपलं लक्ष त्या बाह्य आवरणाकडून आपल्या आतल्या इंटरनल व्हायब्रेशन्सकडे वळवलं आहे. ऑरा ही काही आकाशातून पडलेली देणगी नाही, जी फक्त काही मोजक्याच सुदैवी लोकांकडे असते. नक्कीच नाही. हे एक प्रकारचं विज्ञान आहे, एक कला आहे जी जाणीवपूर्वक कमावता येते. हो. स्वतःचे विचार योग्य दिशेने वळवून, स्वतःला तणावमुक्त ठेवणारी सकारात्मक संगत निवडून आणि आपल्या शरीराला योग्य तो आदर देऊन आपण स्वतःचा ऑरा घडवू शकतो. खरंय. आणि ही खूप मोठी ताकद आहे, कारण यामुळे आपण बाह्य परिस्थितीवरील अवलंबित्व कमी करतो. हीच ती खरी पॉवर आहे. ही माहिती ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला कोणाच्याही मान्यतेची किंवा महागड्या ब्रँड्सची गरज नाहीये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी. अगदी बरोबर. आपण आतून स्वतःला कसं हाताळतो यावर सगळं काही अवलंबून आहे.
आता आपण ही चर्चा संपवण्याकडे येत आहोत, पण जाता जाता माझ्या मनात एक खूप वेगळाच विचार आलाय. कोणता विचार? म्हणजे जो या रिसर्च पेपर्समध्ये थेट कुठेही लिहिलेला नाहीये, पण या सगळ्या चर्चेतून तो उभा राहिलाय. सांगा ना, मला ऐकायला आवडेल. आपण पाहिलं की आपले विचार बदलतात. आपली संगत वयानुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असते. हो, ते तर आहेच. आणि आपलं शारीरिक आरोग्य नेहमी एकसारखं नसतं. तेही काळासोबत बदलतं. तर मग याचा अर्थ असा होतो का की या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात आपला असा एकच एक कायमस्वरूपी ऑरा नसतो? अरे वा. जसे आपण प्रगल्भ होत जातो, जसे आपले अनुभव बदलतात, तसतसे आपण जुने ऑरा मागे सोडून अनेक नवे ऑरा जन्माला घालत असू का ना? 5 वर्षांपूर्वी आपण जे होतो आणि आज जे आहोत त्यांची ऊर्जा पूर्णपणे वेगळी असू शकते. आपण स्वतःचे किती निरनिराळे ऑरा या आयुष्यात निर्माण करत असू, हा प्रश्न नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. अगदी. आणि याच अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या खोलीत प्रवेश करू, तेव्हा लोक आपल्या कपड्यांकडे किंवा घड्याळाकडे पाहत नसतील, तर ते आपली ऊर्जा अनुभवत असतील. नक्कीच. आणि आता आपल्याला माहीत आहे ती ऊर्जा कशी घडवायची. ऐकत रहा आणि स्वतःच्या आतल्या ऊर्जेचा शोध घेत रहा.